नमस्कार मित्रांनो, आपल्यासमोर आहेत सुप्रसिद्ध गाडा मालक कुमार रणवीर राहुलभाई पाटील आडिवली कल्याण, ज्यांच्या नावाने संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांची चर्चा झाली. असे राहुलभाई पाटील, एक दिलदार मनाचा राजमाणूस म्हणून ज्यांची ओळख. राहुल दादा नमस्कार. नमस्कार. दादा आज एक विशेष बाईट असं सांगते तुमची, नक्की काय विषय आणि कशा काय प्रकारे असणार आहे, बोला ना थोडक्यात. खरं तर गेल्या कितीक दिवसापासून या बैलगाडा क्षेत्रामध्ये खूप अशा घडामोडी चालू होत्या. अक्षरशः जिथे जिथे अन्याय होत होता तिथे गोरगरीब गाडा मालकाला न्याय नव्हता भेटत. आणि असे कित्येक माझ्याकडे पुरावे आहेत. तर येत्या या 19 तारखेला MM नाना असतील, वायचे सचिन पैलवान असतील, ब्रह्मा पैलवान असतील, धनाजी तात्या असतील, पुसेगावचे विजू भाऊ असतील, समीर भैया असतील आमचे पुसेगावचे. खूप मोठी अशी टीम आहे. खरं तर बोलायला गेलो तर धनाजी तात्यांसारखे एक आदर्श व्यक्तिमत्व, जुने जाणते बैलगाडा मालक, त्यांनी सुद्धा ज्या बैलगाडा संघटनेमध्ये एवढे वर्ष काम केला, खरं तर त्या संघटनेच्या त्यांनी आज राजीनामा देऊन असा नवीन एक उपक्रम त्यांच्या माध्यमातून मला दिसून आला का जिथे गोरगरीब बैलगाडा मालकांना, शेतकऱ्यांना जिथे न्याय नाही भेटत, त्याची आपण संघटना नियोजन करू. संघटनेच्या माध्यमातून गोरगरीब शेतकऱ्यांना, बैलगाडा मालकांना न्याय द्यायचं काम करू. खरं तर धनाजी तात्यांसारख्या व्यक्तिमत्वाने ज्या आपली संघटना होती, संघटनेच्या माध्यमातून एवढा वर्ष काम केला, तीच संघटना त्यांना सोडावी लागली. म्हणून मला सुद्धा आज विचार पडले का धनाजी तात्यांनी का संघटना सोडली. आणि आज संघटना सोडल्यानंतर याच्यानंतर जे गेल्या 1-2 दिवसापासून आपण बाईट्स बघतोय, उदयनराजे भोसले झाले, राजेंना भेटून त्यांचा आशीर्वाद घेऊन, बाकीची टीमनी MM नाना वगैरे या सगळ्यांनी एकत्र येऊन 19 तारखेला कोरेगाव येथे भव्य दिव्य असा बैलगाडा सोहळा ठेवलेला आहे. कारण की कुठेतरी अन्यायाविरोधात संघटना निर्माण व्हावी, त्यासाठी आम्ही सगळे आज एकत्र येतोय. मुंबईचे असे खूप सारे लोक आहेत, दिग्गज बैलगाडा मालक आहेत. सगळे मुंबईचे जेवढे बैलगाडा मालक आहेत सगळे तिथे उपस्थिती ठेवणार. जेव्हा जेव्हा जिथे जिथे अन्याय झालेले आतापर्यंत ज्यांच्यावर, त्यांनी प्रत्येकाने त्या मीटिंगसाठी उपस्थिती ठेवावी. आणि त्या मीटिंगमध्ये प्रत्येकाची नोंद घेतली जाईल, कोणाकोणावर अन्याय झालेला आहे, कसा अन्याय झालेला आहे. या गोष्टी आपल्याला सर्वप्रथम अखंड महाराष्ट्रभर, देशभरात प्रत्येकाच्या जवळ युट्यूबच्या माध्यमातून आपल्याला दाखवता येतील. दादा आज बघायला गेलं तुम्ही, म्हणजे बघा आपल्या कमिटीमध्ये कार्यरत नसल्यामुळे मला तर वाटतं मीटिंगला पण जात नाही बऱ्याचशा ठिकाणी. उद्याचे म्हणजे 19 तारखेची जी मीटिंग आहे तिथे जाणार का तुम्ही? खरं तर मला काही गोष्टी जमत नव्हत्या. मला आतापर्यंत जे पण येते मी सत्यामध्ये आणि सच्चाईमध्ये चाललेलं आहे. त्याच्यामुळे जे संघटनेच्या माध्यमातून पहिले 1 वर्ष सांगितला, जेव्हा संघटना स्थापन झाली आपली मुंबईची, का आपण प्रत्येक वर्षी अध्यक्ष आणि ही जी आपण नेमलेली टीम आहे ती दरवर्षाप्रमाणे आपण चेंज करत जाऊ. प्रत्येक वर्षी आपण हिसाब किताब देत जाऊ, जो आपण दरवर्षाप्रमाणे प्रत्येक अड्ड्याच्या माध्यमातून काढला जातो त्याचा आपण हिसाब किताब देऊ. अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत. मग ह्या गोष्टी कुठेतरी आम्हाला वगळून कुठे असं काय म्हणजे चित्र दिसत नाही. त्याच्यामुळे आज मला बोलावं लागला. माझा कोणी विरोधक नाहीये, मला कोणापासून काही नुकसान नाहीये, का मला कोणाच्या माध्यमातून मला त्रास नाहीये. जे आपल्या संघटनेने काम केलं ते खूप चांगलं केलं, पण नवीन जे गाडा मालक आहेत त्यांना सुद्धा चान्स भेटली पाहिजे. जे खरोखर जुने जाणते सुद्धा बैलगाडा मालक आहेत, चेतन आपटे सारखे, त्याच्यानंतर महेश पाटील ताडाली सारखे, त्यांच्यासारखे आमचे बबलूदादा फुलोरे झाले, बागशालावाले बंडू शेठ म्हात्रे झाले, असे खूप सारे आपल्या अजून रायगडचे सगळे दिग्गज व्यक्तिमत्व आहेत, सिनियर मंडळी आहे. मग या सगळ्यांच्या आशीर्वादाने या सगळ्या गोष्टी ज्या बोलल्याप्रमाणे झाल्या पाहिजेत, घडल्या पाहिजेत, ते काही चित्र मला दिसत नाही. त्याच्यामुळे मी सुद्धा जी नवीन संघटना निर्माण होते
त्या संघटनेला पकडून मी त्यांच्यासोबत काम करायची माझी इच्छा झाली. आणि जेव्हा मी याच्या आधी पण बोललो, धनाजी तात्या तात्या एक माझे वडीलधारी माणसांप्रमाणे आहेत, आहे का नाही? जसे शेवाळे आबा झाले, पण आज कित्येक वर्षापासून मी शेवाळे आबांना आणि तात्यांना एकत्र बघायचो. त्यांचे नंदीमध्ये दोघांचा सुद्धा असा एकत्र घेऊन ते पळवायचे. पण आज धनाजी तात्यांना साथ सोडावी लागली. कुठेतरी धनाजी तात्यांना मान सन्मान नसेल भेटला, या कुठेतरी विचार नसेल आवडले. खरं तर आतापर्यंत संघटनेच्या माध्यमातून मला सुद्धा आवड होती. जेव्हा जेव्हा आपली बैलगाडा क्षेत्र बंद पडला, तेव्हा तेव्हा आपण सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन काम केला. पण आता असा चित्र वाटतोय का ही बैलगाडा संघटना लवकरच या 2-4 व्यक्तिमत्वांमुळे बंद पडेल. कारण की प्रत्येक ठिकाणी खुन्नस काढून जमत नाही. कुठेतरी मन मोठा करून बाकीच्या गोष्टी मिटवून या बैलगाडा क्षेत्राला चांगलं वळण द्यायला पाहिजे. म्हणजे आमच्या मनामध्ये ज्या गोष्टी असतात त्या आम्ही करू शकत नाही. त्याच्यामुळे ही संघटना अखंड महाराष्ट्रभर देशातील जेवढे शेतकरी वर्ग आहेत, बैलगाडा मालक आहेत, सगळ्यांना एकत्र आणून संघटना निर्माण करायची आहे. संघटना म्हणजे आम्ही संघटनेचे जे चांगले विचार असतील त्या विचारांसोबत आम्ही आधी पण होतो, याच्या पुढे पण राहू. जिथे आम्हाला विचार नाही पडणार तिथे आम्ही विरोध करू म्हणजे कदाचित तिथे कोणी चुकलं असेल तेव्हा आम्ही जे बैलगाडा मालक असतील या शेतकरी वर्ग असेल त्यांना न्याय द्यायचं काम या संघटनेच्या माध्यमातून करू. ओके दादा, म्हणजे आता बघा, आपली मुंबईची एक वेगळी संघटना आहे आणि एक घाटावरची वेगळी संघटना आहे. म्हणजे ही दोन्ही मिळून एकत्र काम करणार आहे की नक्की कसं काही संघटना तयार होणार आहे? आता सर्वप्रथम अन्यायाच्या विरोधात एक संघटना निर्माण करतोय. मुंबईला जेव्हा आता मीटिंग होणार, मीटिंगमध्ये आमचे विचार त्यांना चांगले वाटले, या त्यांनी आमचे विचार मान्य केले सगळ्यांना पकडून, तर आम्ही कायम सोबत राहणार. याच्या आधी पण सोबत होतो, आता पण सोबत आहे. पण जे तुम्ही बोलल्याप्रमाणे ठरवल्याप्रमाणे या बाकीच्या गोष्टी ते दाखवा. जी बैलगाडा क्षेत्रामध्ये पब्लिसिटी आहे, जे मेंबर्स आहेत त्या मेंबर्सांसमोर तुम्ही सगळ्या गोष्टी मांडा. तुम्ही आपल्याकडे आतापर्यंत हिसाब किताब किती जमा झालेला आहे ते आपण आपल्या माध्यमातून दाखवलं पाहिजे. आपण ठरवल्याप्रमाणे, आपण बोलल्याप्रमाणे, मला कोणत्याही प्रकारचा नाही अध्यक्ष बनायचा नाही सदस्य बनायचा, फक्त तुम्ही बोलल्याप्रमाणे करा. ते काय होत नाही म्हणून आज मला बोलावं लागलाय. खरं तर घाटावरती खूप साऱ्या अशा गोष्टी, खूप अशा न पटण्यासारख्या काही गोष्टी होतात. खरं तर बोलायला गेलो तर त्या दिवशी ज्या नंदीने 1 नंबर केला या 2 दिवसाआधी हिंदकेसरीला, आहे का नाही, तर त्या नंदीने 1 नंबर केल्यानंतर त्याला सांगतात इकडूनचा नंदी आहे, तिकडूनचा नंदी आहे. खरं तर त्याचा 1 नंबरचा पुरस्कृत देऊन त्याला फायनलच्या नंतर त्याला काय पेनल्टी लावायची होती या काय बात करायचा होता ते करायचा होता. गट निघला, सेमी निघली. मग गट निघल्यानंतर, सेमी निघल्यानंतर माहीत पडायला पाहिजे ना हा नंदी नक्की कुठे पळालेला आहे. अख्ख्या जगाला माहीत असतो. त्याच्यानंतर असे कितीक नंदी आहेत ते पळालेले आहेत त्या परिसरातले मराठवाड्यावाल्यांचे, पण आपण कधी ते मनावर आपण कधी पकडलं नाही. पण खरं तर ज्याचा नंदी हिंदकेसरी होतो त्या मालकाला किती आनंद असतो. आणि मग या सगळ्या गोष्टी नंतर बघायला भेटतात, कुठेतरी वाईट वाटतं. एक तर त्याला 1 नंबरचा किताब देऊन त्यांना बंदी आणायची होती. तुम्ही 1 नंबर केल्यानंतर डायरेक्ट बात करतात का त्याला 1 नंबर नाही, त्याला डायरेक्ट म्हणजे 10वा नंबर पण नाही, त्याला त्या याच्यामध्ये स्पर्धेमध्येच घेत नाही. मग त्या गोष्टीचा कुठेतरी वाईट वाटतं. आणि एक बैलगाडा मालक म्हणून माझी खंत मी व्यक्त करत असतो. तर या बैलगाडा क्षेत्राला सगळ्यांनी एकत्र येऊन वलण दिलेलं आहे, सगळ्यांनी एकत्र येऊन प्रेरणा दिलेली आहे. प्रत्येकाची याच्यामध्ये मेहनत आहे. काही एक दोघांनी ही बैलगाडा संघटना चालू नाही केली. या अखंड महाराष्ट्रातील जेवढे बैलगाडा मालक, चालक, शेतकरी वर्ग सगळे एकत्र येऊन सगळ्यांच्या सहमतीने, सगळ्यांच्या मेहनतीने हे शर्यती क्षेत्र चालू झालेलं आहे. मग कधी कधी काय होतं, आपले 12 जणांची टीम असते. 12 जणांची आपण टीम का आयोजित करतो का? 12 जणांची टीम आयोजन केल्यानंतर प्रत्येकाला कामं देत असतो आपण. मग त्या 12 जणांनी एकत्र येऊन डिसिजन घेतला पाहिजे. कोणीतरी एकाने आणि दुसऱ्याने डिसिजन घेणार आणि बाकीचे 10 जण घरी बसणार आणि ते नाराज होणार, मग ते संघटनेच्या बाहेरच निघणार ना. तर या सगळ्या गोष्टी मला मांडायला युट्यूबच्या माध्यमातून चान्स भेटली. एवढं जिथे चांगलं असेल
तिथे आम्ही संघटनेसोबत असू. जिथे कुठे चुकीच्या गोष्टी घडत असतील त्या टायमाला नक्कीच राहुल पाटील आणि वरची घाटावरची मंडळी आहे, अजून 19 तारखेला येणारे जे मुंबईचे सगळे मित्रपरिवार आहेत, गाडा मालक आहेत, ते सुद्धा या कोरेगावच्या मीटिंगला येणार आहेत. तुम्ही सर्व या. जेवढे हे आपले पश्चिम भागातील जे आपली घाटावरची मंडळी आहे, सगळ्यांनी कोरेगावला उपस्थिती ठेवा. जेवढी मथुर फॅन फॅमिली कुटुंब असेल, या मुंबईचे असतील, ठाण्याचे असतील, रायगडचे असतील, आपले सगळे मित्रपरिवार सातारा, सांगली, कोल्हापूर यांनी तिथं उपस्थित ठेवा. बाकीच्या गोष्टी जेव्हा 19 तारखेची मीटिंग होईल, त्याच्यानंतर 19 तारखेनंतर पुन्हा एकदा एक मीटिंग होईल फक्त आपसीमधली, का मेंबर्स कोण कोण आयोजित करायचे. मग त्याच्यानंतर ते जे मेंबर्सच्या नंतर आपल्याला संघटनेचं नाव द्यावं लागेल. संघटनेचं नाव देऊन मग त्याच्यानंतर संघटनेची स्थापना करायला लागेल आणि संघटना शासनाच्या माध्यमातून करायची आहे. कोणत्याही प्रकारचा असा अनलिगल काम करायचा नाहीये. म्हणून ज्यांना ज्यांना या संघटनेमध्ये यायचं असेल, काम करायचं असेल, त्यांनी नक्कीच या संघटनेमध्ये यावा. सगळ्यांचा स्वागत असेल आणि येणाऱ्या 19 तारखेला सगळ्यांची उपस्थिती ठेवा. मी सुद्धा येतोय, तुम्ही सुद्धा या. आपल्याला चांगलं करायचं आहे, कोणाचा वाईट नाही करायचा. ज्या आपल्या संघटना आहेत त्या संघटनेसोबत आधी पण होतो, पुन्हा पण होतो, पुढे पण राहू आपण. पण आता कुठेतरी आम्हाला पण आम्ही जे ठरवलेलं आहे, कुठेतरी आमचे कुठे कुठे काही गोष्टी चुकत असतील त्या ठिकाणी आम्ही नक्कीच उभे राहणार आणि नेहमी शिवाय आबांचा आदर करत आलो, याच्या पुढे पण करणार. जय श्रीराम, जय शिवराय.